बसलेत ना ते काय हे आणि मग बघतील काय करायचं ते आमदारांची सुद्धा मीटिंग घेतील. अरे पण सध्या जे आहे हा म्हणतो म्हणून तो म्हणतो, तो म्हणतो म्हणून तो म्हणतो, एवढी घाई काय आहे एवढ्या सगळ्याची? म्हणजे 3-4 दिवसाने आधी हे केलं काय आमचा शपथविधी घेतला तर फार घाई केली. पहिल्या दिवसापासून मर्जर 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 चालू आहे. ही घाई नाही आहे. आणि रोज तेच 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 बातमी. जरा थांबूया आता आपण. काल कारण झिरवाळ असतील, खोसकर असतील, हे दिल्लीमध्ये गेले त्यामुळे चर्चेनं पुन्हा एकदा आता दिल्लीमध्ये काय त्यानं कोण ते काय मोदींना भेटायला गेले का अमित भाईंना भेटायला गेले मला काय माहिती नाही. पण सर तुम्ही जी दिल्लीला कशाला गेलेत? त्यांचं काहीतरी डिपार्टमेंटचं काही काम असेल, मला काही कल्पना नाही. तुम्ही जशी भूमिका मांडताय तसं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल म्हणतायत की आम्ही हीच भूमिका मांडतोय आणि त्याच्याचमुळे आम्हाला टार्गेट केलं जात आहे काही जणांकडून. असं आहे ना की पक्ष म्हटल्यानंतर काय संघटना म्हणजे काय, जे काय त्या त्या संघटनेचे सदस्य आहे, कमिटीचे सदस्य आहे, हे सगळे मिळून संघटना तयार होते, पक्ष तयार होतो. पक्ष म्हणजे काय फक्त बोर्ड आहे का? पक्ष म्हणजे फक्त ऑफिस आहे का? तर तिथे काम करणारे कार्यकर्ते, कार्यकर्त्यांचा संच म्हणजे पक्ष आहे ना, म्हणजे संघटना आहे ना. मग ते सगळे बसून विचार करतील ना. सर तुमच्या पक्षाकडनं शरद पवारांच्या पक्षाला काही असा प्रस्ताव दिला जाणार आहे का? अशा हायपोथेटिकल प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. असं झालं तर, तसं झालं का, हे करणार का, ते करणार. शरद पवार यांना राज्यसभेवर जाण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस अनुकूल आहेत. आता त्या असं आहे की त्यांचं ते महाराष्ट्र विकास आघाडी आहे, त्यांचा निर्णय घेतला. आनंद आहे आम्हाला. आम्हाला विरोध करण्याचा किंवा कोणाला त्याच्यावर टिप्पणी करण्याची काय आवश्यकता मला वाटत नाही. त्यांची आघाडी आहे, त्यांनी ठरवावं. आता आमची आघाडी ही जी आहे, आमचे जे काय म्हणतात ते महायुती, BJP आहे, ते एकनाथराव शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट आहे. आता आम्ही आमचं ठरवू, कुठं काय जायचं, कुठं काय, त्यांचं ते ठरवतील. साहेब, सुनेत्राताई ज्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते त्याच्यापूर्वी त्यांनी पवार साहेबांना फोन केलेला होता मोदी बागेमध्ये, मात्र त्यांच्या कुटुंबियांकडनं किंवा त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही. म्हणून त्यावेळेला माहिती समोर आली होती की त्यांच्याशी बोलणं झालं नाही. मात्र आता अशी माहिती समोर होती की सुनेत्राताईंनी स्वतः पुढाकार घेतलेला होता शपथविधीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी. आता फोन त्यांनी केला होता की नाही मला माहिती नाही. स्वतः ते जय पार्थ वगैरे जाऊन भेटलेच होते ना पवार कुटुंबियांना. तिथं माहिती आपल्या समोर आहे ना.